गरुड जेव्हा 40 वर्षाचा होतो तेव्हा त्याचे पंख जड होतात आणि तो उडू शकत नाही. त्याचे नख इतके कमजोर होतात त्यामुळे शिकार पकडणं कठीण होतं. त्याची चोच वाकडी होते त्यामुळे खाणं अवघड होतं. शरीर वजनदार होतं आणि तो आकाशात पूर्वीसारखं झेप घेऊ शकत नाही. सगळ्यांना वाटतं की आता त्याचं आयुष्य संपत आलं आहे, परंतु गरुड शांत बसत नाही. तो एकदम उंच डोंगरावर जातो, अशा जागी जिथून कोणीही त्याला पाहू शकत नाही. तो तिथे बसून एक निर्णय घेतो, जीवन संपवायचं नाही तर बदलायचं. तो आपली वाकडी चोच मोठ्या दगडावर आदळायला लागतो. त्याला खूप त्रास होतो पण तो थांबत नाही. काही दिवसांनी त्याची जुनी चोच तुटून पडते, नवीन सरळ चोच वाढते. चोचीने तो स्वतःचे जुने पंख उपटायला सुरुवात करतो. ही प्रक्रिया इतकी वेदनादायक असते, परंतु गरुड जखम सहन करतो. नवीन हलके पंख वाढू लागतात. त्या नवीन पंखामध्ये पुन्हा शक्ती येऊ लागते. तो स्वतःचे कमजोर नख पण उपटून टाकतो आणि ते नव्याने वाढतात. हा संपूर्ण बदल 6 महिन्यात चालतो, परंतु बदल झाल्यावर गरुड पुन्हा 40 वर्ष जिवंत राहतो आणि आकाशात उंच झेप